राज ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही खलबतं होणार आहेत आणि त्याला मनसेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। धनंजय दळवी आपल्याला अपडेट देतात। धनंजय, काय तपशील या बैठकीसंदर्भात? जर आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या राज ठाकरेंनी ही महत्त्वाची बैठक बोलवली। या बैठकीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे विभागाध्यक्ष, उपविभागाध्यक्ष, सरचिटणीस असतील, त्याचबरोबर ज्या अंगीकृत संघटना आहेत त्याच्या प्रमुख जे आहेत त्यांना उपस्थित राहायला सांगितलेलं आहे। सकाळी 9 वाजता ही बैठक जी आहे ती पार पडणार आहे। राज ठाकरे यांच्या निवासस्थानीच ही बैठक जी आहे ती पार पडते। आपण जर पाहिलं तर मुंबईमधले जे लोकसभा मतदारसंघ आहेत या सगळ्या मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे की आगामी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने नेमकं काय केलं पाहिजे, प्रचार प्रसार कसा केला पाहिजे, त्याचबरोबर जे उमेदवार असतील त्यांच्या प्रचारासंदर्भात जी रूपरेषा आहे ती ठरवली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे उद्याची बैठक ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महत्त्वाची। आपण जर पाहिलं तर गुढीपाडवा देखील येतोय, वर्धापन दिन आहे महाराष्ट्र नवनिर्माण। गुढीपाडव्याची एक शिवतीर्थावर सभा घेतली जाते राज ठाकरेंकडून, त्या सभेची तयारी देखील करायची आहे। त्या तयारी संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे की कशा प्रकारे या सभेमध्ये कोणते मुद्दे असतील आणि नेमकं लोकसभा निवडणुकीच्या रणशिंगणात नेमकं कशा पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण अगदी आणि कशा पद्धतीने बैठकीत मार्गदर्शन केलं जातं आणि भूमिका काय स्पष्ट करतात राज ठाकरे बघावं लागेल। धन्यवाद या माहितीबद्दल।